नमस्कार मित्रांनो, आजच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर जो काही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील माननीय मनोजदादा जरांगे साहेबांनी 29 तारखेला आमरण उपोषण जे आपण मुंबईला आझाद मैदान येथे नियोजित आहे, तर त्या आझाद मैदानावरती आपल्याला आंदोलन करण्यास हायकोर्टाने तुर्तास स्थगिती दिलेली आहे. आणि ह्या निमित्ताने एक असं कळतं की लगेच मुख्यमंत्री जे 3 चाकाची गाडी घेऊन आज राज्य चालवत आहेत, काय म्हणतात की शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज सणाआड येणाऱ्यांचा निपात करत होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात मुघलशाही होती, आदिलशाही होती. म्हणजे मराठा समाजाला तुम्ही मुघल किंवा आदिलशहांचे सैनिक मानता किंवा जनता समजता का? आपल्या जिभेला बोलताना थोडासा आवर घालावा. हाच मराठा समाज आहे ज्यांनी दिल्लीपर्यंत तख्त राखलेले आहेत. फक्त केवळ महाराष्ट्राचा विषय नाही. आणि मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जे काही 1.5 वर्षात 2 वर्षात 2.5 वर्षात सत्तेवर बसलात ना, हे तुमच्या कर्मानुसार नाही बसलात. तुम्हाला नागपूर जर सोडलं तर महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही, म्हणून तुम्हाला चोट्ट्यांचा सहारा घ्यावा लागला महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी. तुम्ही काय सांगता? निपात करत होते म्हणजे तुम्हाला आमच्यावरती पोलीसवाले चढवायचे आहेत, रणगाडे चालवायचे आहेत, बंदुका चालवायच्यात. तुम्हाला गणेशोत्सवाची भीती नाही, मुंबईच्या जनतेची तुम्हाला काळजी नाही, गणेशोत्सवाची काळजी नाही, तुम्हाला तुमच्या सत्तेची काळजी आहे. तुम्हाला हे नक्की माहीत आहे. हा मराठा समाज मागच्या आंदोलनापेक्षा ह्यावेळेस भरपूर तापलेला आहे. आणि जोपर्यंत हा आझाद मैदानावर येईल, आझाद मैदान म्हणजे तुमचं मंत्रालय आणि तुम्हाला माहीत आहे एवढा समाज भडकल्यावर काही होऊ शकतं. आणि हे समाजाला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, सगळ्या यंत्रणेला माहीत आहे. होऊ नये, पण ती गोष्ट तुम्ही सगळ्यांच्या डोक्यात घालून दिली की निपात करत होते. म्हणजे तुम्हाला अक्षरशः रक्तपात घडवायचा तुमचा विचार आहे का महाराष्ट्रामध्ये? काय बोलता तुम्ही? शिवराय निपात करत होते. आहे का एखादं उदाहरण तुमच्याकडे इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी सणाच्या दिवशी कोणाला मारला म्हणून? उगं काही बरळत जाऊ नका. मुख्यमंत्री ह्या शोभणाऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला. यापुढे तुम्हाला मराठा समाज महाराष्ट्रातला कधी माफ करणार नाही. आणि हुशारीत राहावा. तुमचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तुमचे इलेक्शन जवळ आलेले आहेत ना. मराठा समाज तुमच्या पूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाही. इंदिरा साहनी खटल्याच्या अहवालानुसार सगळे 4ही राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा कालेलकर आयोगापासून मागास सिद्ध केलेला आहे. आणि आयोगांच्या शिफारशीनंतर, आयोगाच्या निर्णयानंतर न्यायमूर्तीसुद्धा त्याच्यावरती वेगळं स्टेटमेंट देऊ शकत नाही. तो आयोगाचा न्याय हा न्यायमूर्तीपेक्षाही वरचा असतो, म्हणून न्यायमूर्तीसुद्धा त्यांचा न्याय नाकारू शकत नाही. फक्त तुमची मुठभर 2% जे काय तुम्ही प्रस्थापित आहात, ब्राह्मण, मराठा समाजातील पुढारी म्हणतो मी, ह्या लोकांच्या तुमच्या फक्त तुम्हाला तुमचे मुलं मोठे करायचे, तुमची सरंजामदारी राहिली पाहिजे. लोकशाही फक्त नावाला उरली हो, लोकशाही राहिली नाही आहे. तुमच्या मुठभर लोकांच्याच काळात आजही सत्ता आहे. इंग्रजाच्या काळात तुम्ही सत्ता भोगली, लोकशाहीमध्ये तुम्ही सत्ता भोगतात, फक्त नावाला लोकशाही उरलेली आहे. तुम्ही आंदोलनासाठी बिलकुल तुम्ही आडवं यायचं नाही आहे. तुमची मनशा नाही आहे. मराठा समाजाला ओबीसीतच आमचं आरक्षण आहे. मंडल आयोग तुम्ही लागू केलेला आहे. खरं तर जी काय झाली शरद पवारांकडून तुटी, ती चुकी झालेलीच आहे, सगळ्यांना माहीत आहे. आज तो माणूस काळं तोंड करून लपला आहे, बोलत नाही कोणी. ह्या गोष्टीवर कोणीही बोलत नाहीत. त्यावेळेस कोणी जिवंत असतील आमदार खासदार तेही बोलत नाहीत, शरद पवारही बोलत नाहीत. आणि आज तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की आपण हे आरक्षण देऊ शकतो, यांचं हक्काचं आहे. आम्ही 50%च्या आतला मागतो आहे. 10%चं तुम्ही कशाला आमच्या माती जबरदस्ती मारता? ज्यांनी आमचं 40 वर्ष आरक्षण खाल्लं ओबीसीतलं ना, त्यांना तुम्ही आता पुढे 40 वर्षाचं 10% घाला. आम्हाला आमच्या समाजाला 40% देऊ द्या ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जे काय आमचं 27% हक्काचं आरक्षण आहे, तो समाज 10% त्यांना पुढे 40 वर्ष द्या.
40 वर्ष आम्ही आता ओबीसीमध्ये राहू, हे जमत नाही का तुम्हाला निर्णय घ्यायला? आमच्या हक्काचं आरक्षण असताना आमच्या हक्काच्या घरातून तुम्हाला बाहेर काढता तुम्ही आणि दुसऱ्या किरायाच्या घरात राहा म्हणता. ही कुठपत योग्य आहे? तुम्हाला शोभणाऱ्या गोष्टी नाहीत ह्या. मुख्यमंत्री साहेब, तुमचं चांगलं सरकार आहे, तुम्ही सांभाळा सरकार. तुम्हाला नागपूरशिवाय कोणी महाराष्ट्रात ओळखत नाही. तुम्ही फक्त आले, तुम्हाला सहारा घ्यावा लागला ह्या लोकांचा. तुम्हाला सुद्धा माहिती आहे यांच्याशिवाय पण महाराष्ट्र सत्ता स्थापन करू शकत नाही. म्हणून तुम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी, कोणाला माहीत नव्हते मुख्यमंत्री पदाच्या आधी एकनाथराव कोण येतं. ज्यावेळेस त्यांना शिवसेनेतून तुम्ही फोडलं, तो आमचा विषय नाही. त्यांना फोडा, 10 वेळेस फोडा, 4 वेळेस फोडा, पण त्या माणसाला तुम्हाला मुख्यमंत्र्याचं लाडूची देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं तुम्ही आणि सत्ता स्थापन केली. आता तुमच्याकडे कशाला पाहिजे 2-2 मुख्यमंत्रीपद? मुख्यमंत्री एक, तुम्ही गृहमंत्री पद तुमच्याकडं, आणि तुम्हाला 2-2 मुख्यमंत्री लागतात का? संवैधानिक पद आहेत काय उपमुख्यमंत्र्याची? अरे काहीतरी तुम्हाला वाटू द्या. महाराष्ट्रासोबत ही गद्दारी तुम्हाला चालणार नाही, परवडणारी नाही आहे. तुम्हाला आंदोलन शांततेत आम्ही येत आहोत, आम्हाला शांततेत आंदोलन करू द्यावं लागेल. हा आमचा लोकशाहीतील अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. तुम्ही तो नाकारू शकत नाहीत. राहिला विषय संरक्षणाचा, आम्ही छाती ठोकपणे 4 महिन्यापासून ते सांगतो, आम्ही शांततेत येणार, शांततेत जाणार, आम्ही आमचं आझाद मैदानावर आंदोलन करणार. बाकी तुम्हाला प्रश्न काय राहिला? तुम्हाला काय अडचण आहे? अडचण काय आहे तुम्हाला? तुम्हाला फक्त सत्ता तुमची सांभाळायची. तुम्ही पुढं काय होऊ शकतं ह्या गोष्टीला तुम्ही पेलू शकत नाहीत आणि तुम्हाला ते द्यावं लागेल. मुख्यमंत्री म्हणून तुमचं नाव घ्यायचं आम्हाला संबंध आहे. तुम्ही कोण आहे? तुमच्या आईवडिलाचं नाव, तुमचं तुम्हाला लकलाप. आज मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला बोलतो. तुम्हाला पेलणाऱ्या नाहीत गोष्टी, म्हणून तुम्ही आमचं आंदोलन मुंबईत होऊ देत नाही आहेत. काय बोलता तुम्ही? तुम्हाला 72,000 करोड कोटीचा घोटाळा करणारे लोक चालतात. त्यावेळेस कायदा कुठे ठेवतो तुम्ही? इशीला टांगता. सुट्टीच्या दिवशी रविवारी सकाळी 6 वाजता तुम्ही शपथविधी करता. ह्या गोष्टी तुम्हाला जमतात का? तुमचं मानधन वाढायचं म्हणलं की 2 मिनिटांमध्ये निर्णय होतो आणि मराठा आरक्षणाच्या निर्णयाला तुम्हाला 40 वर्ष लागतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला ही पदं शोभवायला. आमच्या मराठी पुढाऱ्यांनासुद्धा मराठा म्हणून आणि कुणबीचे सर्टिफिकेट आपण स्वतःच सत्ता भोगतात आणि आम्हाला कुणबीत येऊ नका म्हणतात. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला.